हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज आपण नवीन रो हाऊस पाहायला जाणार आहोत. नवीन रो हाऊस घेण्याचा विचार आमचा झाला होता. त्यासाठी आम्ही बरीचशी रो हाऊस पाहिली, पण आम्हाला त्याच्यातलं एकही रो हाऊस आवडलं नाही. हे रो हाऊस आम्हाला आवडलं आणि हे घेण्याचं आम्ही फिक्स केलं. आणि याच्यासाठी आम्ही जो फाईल असते EMIसाठी ती टाकून दिली आहे. तर चला मी तुम्हाला आज जो रो हाऊस पसंत केला आहे ते दाखवते. तर हे एंट्रन्स आहे. एंट्रन्स हा पूर्व दिशेकडे आहे आणि ही बाहेर असं मोकळे प्लॉट होते आजूबाजूला. त्याच्यानंतर मधात एंट्री करताच हा पहिले हॉल आहे आणि हॉलचं पहा फिनिशिंग किती मस्त आहे. याचं थोडंफार काम बाकी आहे. आणखीन खिडकीला काच वगैरे बसवायचं बाकी आहे. लवकरच आम्ही या रो हाऊसमध्ये शिफ्ट होणार आहोत आणि तुमच्यापर्यंत जो हा व्हिडिओ आहे ना थोडा लेटनं येत आहे. हे किचन आहे. किचन पण पूर्व दिशेला आहे. बाहेरून पहा याचं लुक असं दिसतो. किचन वटा इतका आहे इथे. इकडून उत्तरेला एक डोअर आहे आणि तिथून बाहेर जाण्यासाठी पायऱ्यांसाठी जागा आहे. इथे कडप्पा करून दिलेला आहे डबे वगैरे ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर इथे थोडासा मोकळा स्पेस आहे आणि इकडे नंतर बाथरूम आहे. बाथरूम पण मोठी आहे. त्याच्यामध्ये आपलं वॉशिंग मशीन वगैरे छान बसू शकते. बाथरूमचं पण थोडंफार काम बाकी होतं आणि इकडे टॉयलेट आहे. तर हे रो हाऊस मिस्टरांनी पसंत आलं, त्यामुळे आम्ही हे फायनल केलं. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लेट न येत आहे कारण आमची फाईल पण मंजूर झाली आहे आणि आमची रजिस्ट्री पण झाली आहे आणि या रो हाऊसचं जे थोडंफार काम बाकी होतं ते पण पूर्ण झालं आहे. तर आम्ही लवकरच या रो हाऊसमध्ये शिफ्ट होऊ. सध्या मी ZP क्वार्टर ला राहते, जिल्हा परिषद क्वार्टरमध्ये. तर हे बेडरूम आहे. बेडरूमच्या इकडून मागे पश्चिमेला सुद्धा याला दरवाजा दिलेला आहे. पश्चिमेला पण याचं डोअर आहे. तर एकदम मस्त आणि छान असं छोटंसं 1 BHK घर आहे. लवकरच जेव्हा आम्ही तिथे शिफ्ट होणार आहोत, जेव्हा शिफ्टिंग होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की मी तो घर कसं सजवला आहे आणि वास्तू कसा केला आहे. साईडला आम्ही 3 फुटाची आम्हाला जागा दिलेली आहे आणि साईडने पायऱ्या आहेत. तर तुम्हाला हे माझं 1 BHK घर कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.